या ठिकाणी उपस्थित झालेत। संतोषजी कवटे साहेब त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर नेक्स्ट मॅच मध्ये जाऊया। नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहायला गेलं तर शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी। टॉस जिंकलाय अंबाईवाडी या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आमंत्रित केले अर्थातच टीम शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी या संघाला। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज जागतिक महिला दिन आहे आणि संपूर्ण मी राज कस्तुरी सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विश्वास यांना प्लेयर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे। तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला सुरुवात होईल। पहिलं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज होते गोलंदाज राहुल आणि स्ट्राइकला सूरज, नॉन स्ट्राइकला संदीप। गांधी सरांनी जे पारितोषिक 500 रुपयाचं रोख रुपये रक्कम आणि त्याचबरोबर राजी कस्तुरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जातोय। अगदी पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत। पहिल्या बॉलवरती येतोय तो चौकार। मालेवाडी पुढचा बॉल राहुलचा, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश, एक तेरी एक मेरी, जशास तसं दिलंय उत्तर। टिट फॉर टॅट, कॉट बिहाइंड द विकेट। फलंदाज बाद, तू चौकार मारू शकतो तर मी देखील विकेट घेऊ शकतो हे दाखवून दिलंय राहुलने। या बॉलवरती कमबॅक करून दिलंय संघासाठी कमबॅक। फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट। प्रदीप चौकार ठोकून डीजे मास्टर खूप चांगलं संगीत आपण ऐकलं। तर आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र विघ्नेश कमालीची गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये P1चं पहिलं षटक हाताळतोय राहुल आणि राहुलने मात्र कमालीची गोलंदाजी। एक मोठा फटका आला होता परंतु त्यानंतरचा हे कमबॅक। मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये, कॅच ड्रॉप झाली आहे परंतु या ठिकाणी आणि जीवदान नक्कीच मिळालंय विघ्नेशला आणि त्यानंतर त्याने डोक्याला हात लावलाय आणि हे समजदारीचं क्रिकेट मात्र पाहायला मिळते की त्याला माहिती होतं ही कॅच माझी होणार होती परंतु कॅच निसटली हातातून। 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली, जीवदान प्राप्त झालं विघ्नेशला। जिथे मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत बॉल झाले 3 आणि 3 बॉलच्या पाठीमागे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 5। या धावसंख्येवरती लॉस ऑफ दी 1 विकेट। अर्थातच टीम मालेवाडी या संघाचा स्कोर आपण बघतोय। खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवत आहे श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित श्री विठलाई देवी चषक 2025। पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत, ऑन साइडला वळवलाय, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु आता चुकी होत नाहीये। अगदी पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे, 2 मोठे झटके राहुलने दिलेत गोलंदाजीमध्ये आणि 2 मोठ्या विकेटचं पतन होत असताना मात्र टीम मालेवाडी आली आहे। 2 विकेट मात्र प्राप्त करत असताना राहुल अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे। पहिल्या षटकामध्ये अगदी दबदबा निर्माण करून दिलाय। अगदी पुढचा बॅटर बाबासो आलाय इनॅट नंबर 4 मध्ये। हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बाबासो यांचा, अगदी बीट करून सरळ चालला विकेट किपरच्या पाठीमागे। कुठलीही धाव नाहीये या बॉलवरती। पहिल्या षटकामध्ये मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलाय गोलंदाज राहुलने।
कारण जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 विकेट त्याने प्राप्त केले, 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी P1चं षटक मात्र हाताळत असताना कमालीची गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, यश यांच्या जवळून जाणारा हा बॉल बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. मालेवाडी संघ 5, लॉस ऑफ दी 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो आणि तमाम महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज सर्वत्रच जागतिक महिला दिन साजरा केला जातोय आणि संपूर्ण श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे टीमच्या वतीने देखील जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण माता भगिनींना. गोलंदाजीसाठी मात्र दुसरं षटक रोहित आलाय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहायला गेलं तर विघ्नेश जिथे मात्र कॅच ड्रॉप झाली होती, पहिलाच बॉल त्याने फेस केला स्ट्राईक एंडला असताना, जीवदान प्राप्त झालं आणि त्याचा फायदा करून घेतील का आपल्या संघासाठी. कारण धावा आपण आतापर्यंत पाहायला गेलं तर फक्त 5 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या धावसंख्येचा उभारण्यासाठी मात्र तो स्ट्राईक एंडला आहे आणि मोठी धावसंख्या त्याला उभारावी लागेल आपल्या संघासाठी, कारण 5 धावा आतापर्यंत राहिल्यात. दबदबा राहिलाय गोलंदाजाचा, कारण पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे राहुलने. धावा खर्च करत असताना फक्त 5-2 मोठ्या विकेट त्याने प्राप्त केल्यात. या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा वरचा टो लागलाय आणि येस विकेट आली आहे. बॅटचा वरचा टो लागला आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर आणखीन एक विकेटचं पतन. विघ्नेशला मात्र काही करता आलं नाहीये आपल्या संघासाठी. विघ्नेशला मात्र माघारी जावं लागतंय. अगदी चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, कारण रोहितने पहिल्याच बॉलवरती मात्र पहिली विकेट प्राप्त केली. आज टीम अंबाईवाडी संघाकडनं चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाचा मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. एक्स्ट्रा धावा फलकावरती ऍड होत आहेत. टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अगदी संत गतीने मात्र संघाची सुरुवात आता टीम मालेवाडी. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ह्या धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं असेल, कारण बघा यष्टीरक्षक गेला. पुन्हा एकदा कान मात्र देत असताना या गोलंदाजाला मात्र पाहायला मिळतोय, कारण त्याला माहिती आहे की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी राहुलची राहिली. तीच गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या त्याच टप्प्यावरती त्याच लेंथवरती मात्र हाताळत असताना मात्र हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर हॅट्रिकचे 3 बॉल रोहितने वाईट हाताळलेत. कमबॅक करून द्यावं लागेल अगदी आपल्या टीमला, जिथे मात्र पाहायला गेलं तर बॅटर ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. अगदी गॅप शोधून काढलाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय वाईडिश लॉंग ऑन. सीमा पार. मिळतील धावा 4. श्री विठलाई देवी चषक. चौकार आलाय.
मोठ्या फटक्यासाठी गेलेत. इनफिल्डच्या वरून उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये फेकी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने धाव कंप्लीट झाली एका पंचांकडे तर अपील केले आणि अपील मध्ये उत्साह पाहायला मिळालाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज मात्र जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट सचिन. ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचा निर्णय हा अंतिम राहील. कुठल्याही रनआउटचा रिव्ह्यू नसेल. बघा टीम मालेवाडी करून ऑब्जेक्शन आलंय. अंपायर नो बॉलचा कॉल आहे. प्लेयरसाठी 30 सर्कलच्या आतमध्ये लेग साईडला ऑफ साईडला 4-5चं समीकरण आहे. बघा आयोजक टीम आणि पंचांचा निर्णय घेऊन आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे. बॉल फ्री हिट असेल त्यामुळे फ्री हिटचा हा बॉल. अंपायर आताच्या रन किती आहेत? दुसऱ्या रनला आउट झालाय का? एकच रन आहे फक्त ना? 2 धावा. नोची 1 आणि धावून काढलेली 1. येस थँक्यू. तू बघ त्याला विचारू नको. हो फ्रीटचा बॉल होता. चांगल्या टप्प्यावरती मात्र हाताळलाय. बॉल आलाय तो डॉट बॉल. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय कारण जिथे मात्र पाहायला गेलं 3 व्हाईट बॉल हाताळले परंतु कमबॅक करून दिलाय. या बॉलवरती दोन्ही बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळले. लाईन आणि लेंथ चांगल्या टप्प्यावरती हाताळत असताना पुढचा बॉल.
हो, यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न अगदी डीप मध्ये फिल्डर वेगाने येतोय, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 16 आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 16 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट्स. 16 धावा धावफलकावरती लागत आहेत. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमा पार. श्री विठलाई देवी चषक चौकार. थोडंसं स्पीडअप ठेवायचं कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत मित्रांनो. वेळेचा निर्बंध आहे त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. तिसरं षटक सचिन. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 21 या आकड्यावरती 21 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. सचिन यांचा पुढचा बॉल अगदी खेळण्यासाठी सज्ज होतोय. बॅटर सुनील साठी हा बॉल समोरच्या दिशेला अगदी डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास. ठोकलाय विठलाई देवी चषक षटकार. चांगला बॉल डॉट बॉल दिसताना मात्र त्याला प्राचारण केलं होतं. यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती जरूर ऍड होईल. चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. श्री विठलाई देवी चषक 2025 पर्व क्रमांक 2. भरघोस बक्षिसांनी नटलेली ही क्रीडा स्पर्धा. यावेळेस बॅकफुटला जात असताना कट केलाय. अगदी चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल अगदी निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. विठलाई देवी चषक येतोय तो चौकार. वरती 32 धावा. शेवटचा अंतिम षटक. राहुल आला. पहिलाच बॉल दिशा खराब पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती तिथे पंच घोषित करतायत हा बॉल आहे व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. टीमची धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. भर पडल्यानंतर 33. या बॉलवरती अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन आहे त्याच्यात. एकच धावेवरती मानावं लागेल समाधान. सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थात 34 या आकड्यावरती 34 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. कुठेतरी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 5.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने, परंतु आपण जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाकडनं अगदी चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाची भूमिका देखील चांगली पाहायला मिळते यष्ट्यांच्या पाठीमागे. यावेळेस उडवलाय बॉल, बॉल हवेत आहे. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. नुमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 2 3 क्षेत्ररक्षक आलेत. बॉल शेवटच्या मुवमेंटला थांबवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात त्या तीन धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचलं 37 या आकड्यावरती. धावा येऊ द्या कशा येऊ द्या, परंतु धावा येणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल. अजूनही 3 बॉल शिल्लक, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक राहुल यांचं. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. लॉफ्ट केलाय बॉलला. बॉल अगदी चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॉल सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय श्री विठलाई देवी चषक. षटकार. आणि तो षटकार मात्र अर्थातच पाहायला मिळाला. सचिनच्या पाठमधून षटकार येत असताना टीमची धाव संख्या टीम जाऊन पोहोचली अर्थातच 43-43. पुढचा बॉल सोडून दिलाय. ओळखलं होतं, परंतु चांगल्या टप्प्यावरती बॉल तो हाताळला. यष्ट्यांच्या वरतून जाणारा हा बॉल पंचांनी योग्य बॉल म्हणून घोषित केलाय, परंतु सचिनला वाटलं की हा वाईड बॉल असेल, परंतु बॉलने वळण घेतलं. फ्लिप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, अगदी वेगाने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. फेकी खराब पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जागा तर सोडली आहे सचिनने, परंतु रनआउटच्या स्वरूपात सचिनला जावं लागेल माघारी. 1 रन शॉट आहे, म्हणजे एकच धाव. 1 रन शॉट आहे, त्यामुळे वरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला 44. लक्ष असेल 24 बॉल 24 चेंडू मध्ये करायचे आहेत 45 धावा. रामवाडी शितूर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, याची दक्षता घ्या. मालेवाडी संघ अन्यथा पॅनलाइज केले जाणार. पेनल्टीज तुम्हाला सामोरे जावे लागेल. मालेवाडी टीम
रामवाडी शितूर टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. मालेवाडी संघ शेपटचा कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची कृपया दक्षता घ्या. चला टॉस आपण सन्माननीय आदरणीय संतोष कवटे साहेब आपणास विनंती करतोय. संतोषजी कवटे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे करा. एक मॅच जिंकलेली आहे. एका बाजूला रामवाडी शितूर तर एका बाजूला मालेवाडी. या दोन टीमच्या दरम्यान एक बिग फाईट, एक कडवी झुंज, एक मोठी बॅटल, एक मोठा संघर्ष आपण दोन्हीकडे पाहत आहे. टॉस इथे होतोय. संतोषजी काटे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इथे होतोय. नेरुळ पोलीस ठाणे पोलीस मध्ये ते सध्या कार्यरत आहे. संतोषजी कवटे साहेब यांच्या शुभ हस्ते चला टॉस इथे होतोय. स्पिन ऑन द कॉइन. साजन कॉल करेल. हेड इज अ कॉल. टेल आलाय. मालेवाडी संघ पहिल्यांदा टॉस तुम्ही जिंकलाय. काय करायचंय? फील्डिंग फर्स्ट करेल. गोलंदाजी करायची आहे. समोर साजन असेल, अजित असेल, तुषार आहे, संदीप आहे, खूप चांगल्या फॉर्म मध्ये स्वतः कॅप्टन आहे. त्यांच्याबरोबर तुमची काही टीम मीटिंग किंवा त्यांच्याबरोबर तुम्हाला लढायचंय. कशा रीतीने गेम प्लॅन असेल? 3 ओव्हर टाकून कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. आणि दादा संपूर्ण क्रीडा स्पर्धा खेळत असताना कशा रीतीने अनुभवत आहे? नियोजन तर खूप छान आहे. प्रत्येक प्लेयरला प्लॅटफॉर्म भेटलाय. त्या प्लॅटफॉर्मचं सोनं करून पुढं वाटचाल चांगली करावी. चला शुभेच्छा आहे. मी पुन्हा एकदा साजन दादा तुमच्याकडे तो टॉस तुम्ही जिंकला असता मला वाटतं बॅटिंगच करायची आहे आणि बॅटिंगच मिळालेली आहे. कसं गेम प्लॅन असेल? आज तुमच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा तुमचा चुका निर्माण झाला तरी देखील तुझ्या खेळाडूंना तुम्ही बॅक केलाय. कशा रीतीने अनुभवताय? आताचं गेम प्लॅन काय असेल? 3 ओव्हरचा सामना आहे. मी त्यांना 40 प्लस रन द्यायचा टार्गेट ठरेन कारण तेही चांगले खेळणारे प्लेयर आहेत आणि काही नवीन प्लेयर आहेत त्यांना थोडं मला बॅकअप द्यायलाच लागतं. चला शुभेच्छा आहे. कॅप्टन कसा असावा हे त्याने सांगितलेलं आहे. चला वेळ न घेता वेळ कुठेही न डवता मान्यवरांना ही विनंती करतो साहेब आपणही अचण असतो वा. टॉस नुकताच झालाय. टॉस इथे जिंकलाय मालेवाडी टीमचे कॅप्टन आणि पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू असा निर्णय घेण्यात आलाय. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स. कडवे बॉलिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि जाऊया सरळ या माची कहाणी. सामना चुरशीचा सुरू आहे. वे कुठेही न ठेवता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे जवळचे मित्र आशिष सोरगे सर, व्हॉइस ऑफ कराड तालुक्याचा आवाज तुमच्या भेटीला. धन्यवाद धन्यवाद. अगदी ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती प्रदीपने चौकार ठोकला होता त्याचंच प्रतिउत्तर देत असताना पहिल्या बॉलवरती प्रदीपच्याच मयूरने चौकार ठोकलाय. हे प्रतिउत्तर आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. लक्ष्य 45 धावाचा आहे आणि 45 धावाचा पाठला करत असताना पुढचा बॉल अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. शरीरावरती आदळला हा बॉल. अगदी डॉट बॉल देत असताना मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मात्र P1चं पहिलं षटक प्रदीप हाताळतोय. सेकंड एंडला आपण जर पाहायला गेलं तर मयूर, नॉर्थ सेकंड एंडला अनिल. मयूरच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या बॉलवरती अगदी आपण जर पाहायला गेलं तर वळण घेणारा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय हा बॉल. अगदी कटरचा वापर जरूर केला जातोय. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 2 डॉट बॉल हाताळले आहेत प्रदीपने. हाफ ट्रॅकर बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला जरूर वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोटेक्शन जरूर दिलं गेलंय. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का परंतु थांबवलंय. चांगला कॉल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला अनिलचा. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत असताना जरूर पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होते प्रदीप आणि सेकंड एंडला मयूर. पुढचा बॉल
मोठ्या फटक्यासाठी गेले, शफल झालाय, बॉल हवेत आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून चाललाय आर पार सीमा पार, मिळतील धावा त्या 6, येतोय विठलाई देवी चषक षटकार. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मागील क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु पंच वळतात आमच्याकडे आणि व्हाईट बॉलचा इशारा देतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव फलकावरती जरूर ऍड होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 13 या धावसंख्येवरती 13 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठ्या फटक्यासाठी गेले, टप्पा थोडासा पुढे ठेवला, ओव्हर पिच होता, परंतु पंच पुन्हा एकदा वळत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. टीम कडवे टीम, सचिन यादव दादा प्लीज या व्यासपीठावरती. सचिनजी पाटील SK या प्लीज. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती आदळला, यष्टाच्या वरतून जाणारा बॉल, अगदी चोरटी धाव घेण्याचा मानस आणि ती धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त होतंय, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. येणारे बॉल असतील आता 18 बॉलमध्ये करायचे आहेत 30 धावा. 18 चेंडू 30 धावांची गरज. वळूया डीजे मास्टरकडे, देऊया त्यांना संधी. आपण डीजे मास्टर यांच्याकडनं ऐकलत साई बाबांचं हे सॉन्ग आणि पालखीचं हे सॉन्ग आपण ऐकलत. येणाऱ्या काळामध्ये अनेक साई पालख्या अगदी मुंबईवरून अनेक ठिकाणावरून मात्र शिर्डीला रवाना होतील आणि तत्पूर्वी वाजवलेलं हे सॉन्ग. चला टीम कडवे टीम, संपूर्ण कडवे टीम, सचिन दादा SK या प्लीज व्यासपीठावर. हो, हा देखील चांगला बॉल, पहिलाच बॉल होता, कुठ टप्प्याचा दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल आलाय, तो डॉट बॉल. गोलंदाज विघ्नेश. बॅटिंग लाईन मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर खास काही करता आलं नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. मोठ्या फटक्यासाठी गेले, शफल झालाय, बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा त्या 6, येतोय विठलाई देवी चषक षटकार. षटकार आलाय, षटकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 21 धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. आपण जर पाहिलं गेलं तर मोठ्या फटक्यासाठी मात्र सातत्याने मात्र आपण जर पाहिलं गेलं तर मयूर हा बॅटर मात्र पाहायला मिळतोय. अगदी 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनला आहे, परंतु अगदी वेगाने धाव कंप्लीट होते. अगदी समजदारीचं क्रिकेट मात्र जरूर पाहायला मिळालं. कॉलिंग असणं कुठेतरी महत्त्वाचं होतं आणि ते कॉलिंग दोन्ही बॅटरच्या मध्ये दिसण्यात आलं आणि 2 धावा अगदी वेगाने जलद गतीने कंप्लीट करण्यात आला. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. 2 धाव्याला 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 23 या धावसंख्येवरती. 145 धावांचं कुठेतरी या सलामीच्या जोडीला फोडणं महत्वाचं असेल. इनसाइड आउट फटका जरूर खेळलाय, बॉल हवेत आहे, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा अगदी वेगाने येतोय, बॉल पर्यंत फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती लागतात. आताच टीम अंबाईवाडी या संघाचा स्कोर आतापर्यंतचा पाहतोय. कुठल्याही गोलंदाजाला अजूनही यश आलं नाहीये सलामीची जोडी फोडण्यामध्ये. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता, कमी गतीने टाकलाय. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. गती परिवर्तन
बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. हा बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळाला. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा बॉल बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त होतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. नो लॉस 25 धावा. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग लाईन मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अनिलला अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये, कारण आतापर्यंत जेवढ्या पण धावा असतील त्या मयूरच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाल्या. जिथे आपण पाहायला गेलं तर 2 षटकार, 1 चौकार आणि 3 डबल 2 धावा अगदी पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग लाईन राहिली आहे, परंतु आता स्ट्राईक अनिलकडे असेल. 12 बॉल 20 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. संदीप आलेत. स्ट्राईकला अनिल. शरीरापासून दूर ठेवलाय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात मात्र संदीपने केली आहे. सलामीच्या जोडीला कुठल्याच गोलंदाजाला अजून यश आलं नाहीये विकेट घेण्यामध्ये, परंतु संदीप मात्र काय करेल आपल्या संघासाठी हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. ही सलामीची जोडी फोडेल का? चांगली ऍक्शन मात्र गोलंदाजीमधून जरूर पाहायला मिळते. अगदी पायावरती बॉल आदळलाय. एक तो मात्र जरूर कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पायावरती यॉर्करचा प्रयत्न. सातत्याने मात्र हे मारे मात्र जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून अगदी चांगला टप्पा हाताळतोय. पुढचा बॉल आता मात्र थांबत नाहीये. इथे आलाय मयूरचा फ्लिप, केलाय क्लिक आणि ठोकलाय. इथे विठलाई देवी चषक 6. षटकार आला. टीमची धावसंख्या षटकाराने 33 धावा. पुन्हा एकदा अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न, परंतु आता स्लिप तैनात आहे पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. अगदी थर्ड मॅनला आपण जर पाहायला गेलं तर फ्लाइंग स्लिप नक्कीच पाहायला मिळाली, परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक आता अनिलकडे असेल. टीमची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटला हलकासा ब्रश झाला. या बॉलवरती कुठलीही धावसंख्या नाहीये. हा बॉल अगदी डॉट बॉल. हो मोठा फटका आलाय. अगदी या मिड विकेटला पूर्ण करणारा हा आलाय अनिलच्या बॅटमधून षटकार. ते 6 बॉल आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज असेल. अंतिमचं षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 6 चेंडू 5 धावांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका, कारण अजून बरेच मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो. प्लीज अंपायरला देखील विनंती असेल की मॅच लगेच चालू करा. आजच्या दिवसाचा लॉट्स खूप आहे. आयोजकांना थोडंसं मित्रांनो सहकार्य करा, कारण मॅचेस अजून बऱ्याच बाकी आहेत. 4-4 षटकांच्या मॅचेस मात्र पाहायला मिळत आहेत पहिल्या इनिंगमध्ये. त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीडअप करा आणि थोडंसं सहकार्य देखील करा.
बाबा सोहलेत शेवटचा अंतिम षटक. आखू टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आता 5 बॉल 5 धाबांची गरज. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. दबाव निर्माण करतील का बाबासो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. अनुभव आहे या गोलंदाजाकडे, अनुभव देखील बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील आहे. मयूर पाहावं लागेल. येणारे 5 बॉल 5 धाबांची गरज आहे. ऑन साईडला जरूर वळवलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एकच धाव दिली आहे. येणारी 4 बॉल आणि आता 4 बॉलमध्ये 4 धावा अजूनही करायच्या आहेत. चांगली फिल्डिंग डीपमध्ये पाहायला मिळाली, कारण आता धावा रोखणं कुठेतरी महत्त्वाचं असेल आणि तेच त्या फिल्डरने केलं. हा सामना किती महत्त्वाचा आहे दोन्ही टीमला. चुरशीचा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम मालेवाडी तर दुसऱ्या बाजूला अंबाईवाडी. या दोन संघांमध्ये ही सुरू असलेली लढत. 4 चेंडू 4 धाबांची गरज. अनिल स्ट्राईकला. बाबासो निघालेत गोलंदाजी ट्रॅकमधून. 4 चेंडू 4 धाबांची गरज. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले. बैठक फटका सजवलाय. विकेट झाली असती. चुकी झाली मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु थांबवलंय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच किती महागात ठरू शकते, ही कॅच तुम्हाला किती धोक्याची ठरू शकते. बाबासो यांनी संधी क्रिएट केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये या क्षेत्ररक्षकाला. 3 बॉल 2 ची गरज. बॉल उडवलाय आणि आता सेलिब्रेशन नक्कीच होईल. विजयाचा षटकार पाहायला मिळाला. टीम अंबाईवाडी या संघाचा बॅटर अनिलने मात्र हा विजयी षटकार ठोकलाय आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलं. हार्डलक बॅडलक टीम अर्थातच मालेवाडी संघ. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील राहिला. येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु विजयी संघ ठरलाय अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. थँक्यू सो मच.